मी रवी सर स्वागत करतो तुमचं या स्वीट बट शॉर्ट युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्ञानम. बरोबर. आणि आजपासून तुम्हाला 10th स्टँडर्डचे व्हिडिओज मिळत राहतील. आज या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, दॅट इज पार्ट 1. 10th स्टँडर्डचा पहिला जो लेसन आहे दॅट इज काय, ग्रॅव्हिटेशन. ओके. तर पर्टिक्युलर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत माहिती आहे का, आपण ग्रॅव्हिटेशन या लेसनला स्टार्ट करू. ओके. हे माझे आणखीन काही सेशन्स युट्यूब वरती अवेलेबल आहे ज्यामध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. हाऊ टू सॉल्व्ह न्यूमेरिकल विदाउट कॅल्क्युलेटर. ओके. बघा, आता ज्या वेळेस आपण लेसनला स्टार्ट करतो, तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये एक मस्त छान गोष्ट अशी दिलेली आहे की आपल्याला या लेसनचा रेफरन्स, हा लेसन स्टार्ट करायच्या आधी एक रेफरन्स मिळतो. तो कशाच्या थ्रू, क्वेश्चनच्या. मग क्वेश्चन काय आहेत बघा, तुम्ही जर बुक बलटलं तर बुक मध्ये तुम्हाला दिसेल. तर बुक मधला पहिलाच क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, कॅन यू रिकॉल मध्ये. पहिला क्वेश्चन बघा काय तर, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. समजा एखादा माझ्या जवळ ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट वरती मी जर फोर्स लावत आहे तर या ऑब्जेक्ट वरती कोणते इफेक्ट होतील. ओके. तर बघा, मला काय माहिती आहे का कोणते इफेक्ट होतील. एक गोष्ट आपल्याला 6th स्टँडर्ड पासून आपण शिकत आहोत. काय शिकत आहोत आपण 6th स्टँडर्ड पासून, की जर समजा काय इफेक्ट होतील फोर्सचे, जर समजा तो ऑब्जेक्ट हा कशामध्ये असेल, रेस्ट मध्ये, तर तो कशामध्ये येऊन जाणार, त्यावरती फोर्स लावल्यानंतर मोशन मध्ये येऊन जाणार. करेक्ट आहे. जर समजा तो ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल, जर समजा तो ऑब्जेक्ट कशामध्ये असेल, मोशन मध्ये, तर त्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, तो कशामध्ये येऊन जाणार. ओके. येस, व्हेरी गुड. कशामध्ये, रेस्ट मध्ये येऊन जाणार फोर्स लावल्यानंतर. हे इफेक्टच आहेत ना. ओके. बघा आता, मे ब्रिंग मुव्हिंग ऑब्जेक्ट टू रेस्ट, चेंज इट स्पीड अँड डायरेक्शन. त्याची काय चेंज करू शकतो आपण, फोर्स लावल्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड आणि डायरेक्शन चेंज करू शकतो. कॉज द स्टेशनरी ऑब्जेक्ट टू इन मोशन, म्हणजे स्टेशनरी मीन्स रेस्ट मधून कशामध्ये घेऊन जाऊ शकतो, मोशन मध्ये. आणि काय करू शकतो, त्या ऑब्जेक्टचा शेप सुद्धा चेंज करू शकतो. करेक्ट. मग असे आपल्याकडे किती फोर्स आहेत, किती टाइपचे फोर्स आहेत. ओके. व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, आर यू फॅमिलियर विथ. किती टाइपचे आहेत बघा, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स आहे, आठवते मसलच्या थ्रू यूज होणारा फोर्स मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, न्यूक्लिअर फोर्स आणि मेकॅनिकल फोर्स सुद्धा आहे. एवढे झाले फोर्स. आणि आजचा तुमच्या या पर्टिक्युलर व्हिडिओचा हिरो कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. की या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण बघू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. मग मला सांगा, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला काय माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, काय माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, की अर्थ आहे आणि अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढते. जसं हा पेन जर मी इथून सोडला तर हा काय होत आहे, खाली कोण ओढत आहे, अर्थ ओढत आहे. याचा मिनिंग काय आहे, ओढत आहे म्हणजे काय, अट्रॅक्टिव्ह इन नेचर. हा फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह इन नेचर. बरोबर आहे, अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ओके. दुसरी गोष्ट आणखीन काय आहे, हा फोर्स कसा आहे, वीक फोर्स आहे. आणि कुठं ऍक्ट करतो, टुवर्ड द सेंटर. ही वस्तू कुठूनही पडत असेल तर कुठे जाणार, अर्थच्या सेंटर मध्येच जाणार. कुठे जाणार, ऍक्ट टुवर्ड द सेंटर. कोणावरती ऍक्ट होणार, ज्याला मास आहे, ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास, त्याच ऑब्जेक्टला अर्थ त्याच्या सेंटरकडे ओढेल. ज्याला मासनी त्याच्यावरती ऍक्ट होणार नाही. ओके. नंतर काय, आणि कोणी डिस्कवर केला, डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. ओके. हे तर माहितीच आपल्याला, सर आयझॅक न्यूटननी काय केला होता, हा फोर्स डिस्कवर केला होता. ओके. आता बघा यानंतर काय, तर यानंतर आपण आपल्या टॉपिक वरती येतो, ज्याचं पर्टिक्युलर मिनिंग काय, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, दिस फिनॉमिनॉन वॉज डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. कसा डिस्कवर केला होता, सर आयझॅक न्यूटन. कुठं बसलेले होते, एका, बघा कुठं बसलेले होते रे, आपल्याला माहिती आहे. मला सांगा, काही टर्म्स आहेत. सपोज आपण जस्ट कन्सिडर करू की हे अर्थ आहे आणि अर्थ वरती सपोज अशा प्रकारचे काय आहे, प्लांट आहे. त्या प्लांटला असा लागलेला इथे एखादा ऍपल असेल आणि सर आयझॅक न्यूटन असे मस्तपैकी बसलेले असतील सपोज. ओके. तर तुम्ही म्हणसाल सर इथं तर या ऍपल पेक्षा तर रे सर न्यूटन पेक्षा तर ऍपल मोठं झालं, त्याच्यावरती फोकस नका, माझी ड्रॉइंग तशी चांगली आहे. ठीक आहे. मग आता हे ऍपल काय होणार रे, ऑब्विसली हे कोणावरती पडलं, सर आयझॅक न्यूटन वरती आदळलं. ओके. मग त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न काय आला की हे असंच का बरं खालीच का बरं पडत आहे, हे का बरं इथं हॉरिझॉन्टल डायरेक्शनने तिकडे का बरं नाही जात आहे. बरोबर ना, बरोबरच त्यांचं पण करेक्ट आहे. हे असं खालीच का बरं येत आहे.
त्यांनी खूप भागाकार गुणाकार केला, सर्व थिंग्स ऍड सबट्रॅक्ट सर्व थिंग्स करून बघितल्या आणि नंतर त्यांनी दोन कन्क्लुजन दिले. सर आयझॅक न्यूटन कम टू द कन्क्लुजन. कन्क्लुजन काय होते बघा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड इटसेल्फ. अर्थ काय करत आहे, त्या ऍपलला स्वतःकडे ओढत आहे. पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन, दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि ते जे ऍपल कुठे जात आहे, अर्थच्या सेंटरवरती. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठे आहे, टुवर्ड द सेंटर. येस, व्हेरी गुड. म्हणजे दोन सापडले मला. दोन कन्क्लुजन काय आहेत, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड इटसेल्फ. हे झालं पहिलं कन्क्लुजन. दुसरं काय सांगते, धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स सेंटर ऑफ द अर्थ वरती काय डायरेक्ट करत आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. डन इथपर्यंत समजलं? ओके. हे कोणी सांगितलं आपल्याला, सर आयझॅक न्यूटननी. त्यांनी तसे खूप गुणाकार भागाकार भरपूर केलेले आहेत, कारण आपल्याला समोर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा बघायचं आहे. पण त्याआधी बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये काय फरक आहे? सर एकच आहे, एक नाही आहे. ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन हे दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत. कशा बघा, कशा तर ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स अकरिंग बिटवीन टू बॉडीज. टू बॉडीज मीन्स व्हॉट, जसं मी आणि हा कॅमेरा, किंवा तुम्ही कॅमेऱ्याच्या आतमध्ये बसलेले, आता तुमच्यावरती नसेल, पण हा कॅमेरा आणि मी, आमच्या दोघांमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. करेक्ट आहे. आमच्या दोघांमध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सपोज मी आणि हे पॅनल यांच्यामध्ये आहे, आणि माझ्यामध्ये सुद्धा काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर या दोन बॉडीज मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कुठल्याही दोन युनिव्हर्स मध्ये, कुठल्याही दोन बॉडीज मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स व्हॉट, ग्रॅव्हिटेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे. म्हणजे समजा मी जर म्हटलं तुम्हाला की हे एक बॉडी आहे आणि हे दुसरी बॉडी आहे, तर यांच्यामधलं असणारं अट्रॅक्शन त्याला काय म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशन. मग ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटी काय माहिती आहे का, ग्रॅव्हिटी इज द फोर्स अकरिंग बिटवीन द अर्थ अँड बॉडी. माझ्यामध्ये आणि कॅमेरामध्ये असणारं अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशन, पण माझ्यामध्ये आणि अर्थ मध्ये असणारं अट्रॅक्शन दॅट इज ग्रॅव्हिटी. म्हणजे एखादा कोणताही ऑब्जेक्ट, सपोज हा पेन, आणि हा पेन कुठे जात आहे, डायरेक्टली ग्रॅव्हिटीवरती जात आहे, सॉरी अर्थवरती जात आहे. म्हणजे या पेन मध्ये आणि या अर्थ मध्ये कोणता फोर्स आहे, दॅट इज ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, नाही. ग्रॅव्हिटी इज द फोर्स अकरिंग बिटवीन द अर्थ अँड बॉडी. डन. डिफरन्स क्लिअर झाला इथपर्यंत? ओके. बघा आता यानंतर काय बघायचं आपल्याला. ओके, फोर्स ऑफ मोशन वगैरे ठीक आहे. हा, हे पण एक इम्पॉर्टंट आहे. काय आहे माहिती आहे का, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. तर त्यासाठी मला तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे. काय, हा नाळा नाहीये, ठीक आहे. पहिली गोष्ट तर हा नाळा नाही. मग ही काय आहे माहिती आहे का, ते असं राहते ना, टी शर्ट, आय थिंक हुडी म्हणतो आपण त्याला, हुडीचा हे काढलेलं मी. सपोज मी काय करतो माहिती आहे का, हे असं इकडे घेतो आणि याला या पेनला काय करतो, बांधून घेतो व्यवस्थित. ओके, अशा प्रकारे. म्हणजे आपण काय केलं, एका स्ट्रिंगला, एका दोऱ्याला एक स्टोन न बांधता, इथं काय लिहिलेलं आहे मी, एका टोकाला दगड बांधा. दगड नाही आपल्याकडे, ठीक आहे, पेन आहे. तर याला असं बांधलेलं आहे सपोज, ठीक आहे. बोर्डला लागलं नाही पाहिजे म्हणून थोडासा समोर येतो या साईडला. मला सांगा आता मी काय करतो माहिती आहे का, याला माझ्या हातामध्ये पकडून ठेवलेला आहे आणि एका साईडला काय बांधलेलं आहे मी, पेन बांधलेलं, आणि याला फिरवतो. ओके, फिरत आहे. आणि हा कोणतं मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन कसं काय परफॉर्म करत आहे, हा कोणत्या पाथनी मूव्ह करत आहे, सर्क्युलर पाथनी. म्हणजे काय बघा, सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ. जर तो सर्क्युलर पाथनी मूव्ह होत आहे तर त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. ओके, हे माहिती आहे आपल्याला. लिनियर मोशन होतं आपल्याला दिलेलं, स्ट्रेट लाईन मोशन होतं. ओके, ठीक आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे जर सर्क्युलर पाथमध्ये जर मूव्ह होत असेल, बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड कोणतं मोशन, सर्क्युलर मोशन. ओके, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. मग आपल्याला काय बघायचं माहिती आहे का, दोन प्रकारचे फोर्स असतात. दोन प्रकारचे फोर्स कसे, आता बघा लक्षात ठेवायचं. मला सांगा, मी याला माझ्या हातामध्ये पकडलेला आहे आणि हा गोल सुद्धा फिरत आहे. मग हा मी पकडलेला असल्यावर सुद्धा माझ्या हातामध्ये येत नाहीये, हा फिरत आहे. करेक्ट आहे ना, हा फिरत आहे, हा दूर जात आहे माझ्यापासून. म्हणजे कोणता तरी फोर्स आहे की त्याला दूर लोटण्याचं काम करत आहे. बरोबर ना. आणि मी पकडलेला आहे, त्याला मी पकडलेला म्हणजे असा पण एक फोर्स आहे जो त्याला माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून तो एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये काय होत आहे,
सर्क्युलेट होत आहे, करेक्ट ना. मी फोर्स लावता त्यामुळे दोन गोष्टी तयार होतात. एक गोष्ट त्याला दूर घेऊन जात आहे आणि दुसरी गोष्ट त्याला दूर जाऊ पण देत नाहीये, बरोबर ना. म्हणजे दोन फोर्स आहेत. एक टुवर्ड द सेंटर आहे म्हणजे स्वतःकडे ओढत आहे, बरोबर, आणि एक अवे फ्रॉम द सेंटर आहे. ओके, मग आपण यांना काय म्हणतो येतं एक लक्षात तुमच्या. बघा मी काय सांगत आहो, मी काय म्हटलं तुम्हाला, एक या स्ट्रिंगला या दगडला स्वतःकडे ओढत आहे आणि एक काय करेल त्याला दूर लोटण्याचं काम करेल. आणि मला सांगा, समजा ते जर फिरवता फिरवता माझ्या हातातून सुटलं, ते कुठं जाणार आहे, ते समोर, हा तुम्ही म्हणसाल ते समोर जाणार आहे. ओके, समोर जाणार, पण त्याची डायरेक्शन काय असेल, त्याची डायरेक्शन काय असेल माहिती आहे का. बघा, त्याची डायरेक्शन असेल टँजंट टू द सर्कल. माझ्या हातामधून ते जर फिरवता फिरवता सुटलं सर्क्युलर फॉर्म मधून, तर हा जो असा सर्कल आहे, हा जो असा सर्कल आहे, या सर्कल मधून सुटल्यानंतर ते कसे जाणार आहे, टँजंट. समजा ते जर इथून सुटलं तर असं जाणार, ते समजा इथून सुटलं तर ते या डायरेक्शनला, समजा इथून सुटला माझ्याजवळून तर असं जाणार आहे. येतं एक लक्षात. आणि याला काय म्हणतो आपण, आपण असं लिहिसाल का पेपरमध्ये, असं जाणार आहे तसं जाणार आहे, नाही लिहू शकत. मग त्याला काय म्हणतो आपण, विच इज टँजंट टू द सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. ज्या पोझिशन वरती आहे त्या पोझिशन पासून टँजंट टू द सर्कल. आणि टँजंट हे कशी असते रे, परपेंडिक्युलर असते. कशाला, सर्कलच्या रेडियसला. ओके, हे मॅथमध्ये माहिती आहे आपल्याला की टँजंट काय असते, सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी लाईन, त्याला आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर म्हणजे इथे किती डिग्रीचा अँगल, 90चा, त्याला आपण टँजंट म्हणतो. बरोबर इथपर्यंत. मग मी तुम्हाला काय म्हटलं, एक असा फोर्स आहे जो त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो आणि एक असा फोर्स त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. जो जवळ ओढतो ना त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. जो जवळ ओढतो त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे बघा, द फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. जर सर्क्युलर मध्ये फिरत आहे त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतो आणि तो काय करतो, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, आणि तो त्याला सेंटर मध्ये ओढतो. त्याला काय म्हणतो, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. चला ठीक आहे, जो जवळ ओढत आहे, टुवर्ड द सेंटर आहे, विच ऍक्ट टुवर्ड द सेंटर आहे, तो सेंट्रिपिटल. ओके, काय म्हटलं मी तुम्हाला, जो टुवर्ड द सेंट्रल आहे तो सेंट्रिपिटल. मग जो त्या स्टोनला, त्या पेनला अवे फ्रॉम द सेंटर टँजेन्शियली घेऊन जात आहे, तो कोणता फोर्स आहे, त्या फोर्सला आपण म्हणतो, दॅट इज, बघा लक्ष ठेवसाल, त्याला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल. सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि हा सेंट्रीफ्युगल फोर्स असतो अवे फ्रॉम सेंटर. सेंटर पासून दूर घेऊन जातो, सेंटर पासून दूर. जो सेंटरच्या जवळ तो सेंट्रिपिटल फोर्स. करेक्ट आहे. मग याचा मिनिंग काय माहिती आहे का, अर्थ वरती नॅचरल सॅटेलाइट आहे कोण, मून. हा मून सुद्धा याच्या अवतीभोवती काय होता, रिव्हॉल्व्ह होत आहे. म्हणजे हा सुद्धा दोन फोर्सनी बांधलेला आहे, सेंट्रिपिटलनी सुद्धा आणि सेंट्रीफ्युगलनी सुद्धा. पण यामध्ये तो रिव्हॉल्व्ह होत आहे एका पर्टिक्युलर वेलोसिटीमध्ये, म्हणून तो फिरून आला. बरोबर आहे. म्हणजे बघा इथं काय दिलं मी, द फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ. अर्थ फोर्स एक्झर्ट करत आहे, विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड इटसेल्फ. अर्थ त्याला स्वतःकडे ओढत आहे आणि तो स्वतःकडे येत नाही. त्याला रिझन काय, कारण त्याला वेलोसिटी आहे, वेलोसिटी म्हणजे तो फिरत आहे. बरोबर आहे, म्हणून तो येत पण नाहीये. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड इटसेल्फ. तसा सन काय करतो, प्रत्येक प्लॅनेट वरती कोणता फोर्स लावतो, सेंट्रिपिटल फोर्स लावतो. पण जर ते जवळ का बरं येत नाहीत, का बरं येत नाहीत माहिती आहे काय, कारण त्यांच्या जवळ एक वेलोसिटी आहे, त्या वेलोसिटीमध्ये ते जवळ येत नाही. ओके, तो आपला टॉपिक पण नाही. आपला टॉपिक काय, फक्त सेंट्रिपिटल फोर्स. ओके, डन इथपर्यंत. सर्क्युलर मोशन समजलं तुम्हाला. सर्क्युलर मोशन म्हणजे व्हॉट, की एखादा ऑब्जेक्ट जर समजा तो सर्क्युलर पाथनी मूव्ह होत आहे तर त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि आता या लेसनचा सर्वात मोस्ट 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 मोस्ट, मी जर 1000 वेळा मोस्ट म्हणाल ना तरी कमी पडणार, असा एवढा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कोण आहे, केप्लर्स लॉ. केप्लर्स लॉ. ओके, कोण आहे आपल्याकडे, केप्लर्स. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कोण आहे, केप्लर्स लॉ. आता बघा, आपण 9th स्टँडर्ड मध्ये हे शिकलो की यार, ज्यावेळेस आपण आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस लोक असे अर्थवरूनच सर्व बघायचे. पण धीरे धीरे काय झालं म्हणजे एक सायंटिस्ट आले, म्हणजे एन्शियंट टाइम्स मध्ये सुद्धा ऍस्ट्रॉनॉमर होते. ते कशाला स्टडी करतात, जे तारे वगैरे बघतात, अर्थच्या बाहेर काय सुरू आहे ते बघतात, स्पेसमध्ये बघतात, ऍस्ट्रॉनॉमर्स. मग त्याच्यानंतर एक व्यक्ती आला, त्याचं नाव काय आहे, दॅट इज कोण, गॅलिलिओ. बरोबर ना. गॅलिलिओने काय केलं, टेलिस्कोपनी बघितलं. टेलिस्कोपने बघितले, हा इथं मून आहे, इथं हा आहे, इथं तो आहे, इथं डमका, इथं डमका, सगळ्या गोष्टी बघितल्या. बरोबर ना. पण गॅलिलिओच्या नंतर
दॅट इज कोण? जोहानस केपलर. कोण आहे? जोहानस केपलर. ही स्टेटेड 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. म्हणजे आपल्याला केपलर्स लॉ, काय नाव आहे? जोहानस केपलर. यांनी आपल्याला काय सांगितले? प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉ सांगितले. बघा लक्षात ठेवाल, कशाचे? प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉ सांगितले. मग आता बघा, मला आहे की नाही प्लॅनेटरी मोशन तुम्हाला सांगायचं आहे, पण त्याआधी काही थोडेसे थिंग्स आहेत, त्याला आपण बघून घेऊ एकदा व्यवस्थित. ठीक आहे, एक काम करू. तुम्ही बर्थडेचा केक कट केलेला असेल कधी ना कधी, आणि बर्थडेचा आपण केक कट करतो ना, त्याच्या डोक्यावरती ते टोपी ठेवतो आपण. ते कोन शेप असते, आठवते? ते अशी शेप असते, असा शेप असतो त्याला. बरोबर आहे ना? या शेपला कोणता शेप म्हणतो आपण? कोन शेप म्हणतो आपण. करेक्ट? ओके, हा जो शेप आहे, हा कोणता शेप आहे? कोन शेप. बरोबर. या कोन शेप टोपीला आपण काय करू माहिती आहे का? अशा प्रकारे कट करू. अशा प्रकारे का बरं? हे काय, कसं कट केलं मी याला कट केलं आपण. कोण, कशाने कट केलं आपण? कसं कट केलं माहित आहे का? इनक्लाइन प्लेननी कट केलं. इनक्लाइन प्लेन असा हा जो कट केला ना तिरपा, त्याला आपण म्हणतो इनक्लाइन प्लेन. मी असं सरळ कट केलं का रे? नाही. कसं केलं त्याला कट? इनक्लाइन प्लेनने कट केलं. हे कसं आहे? जसं पायऱ्या असतात ना आपल्या उतरायच्या वेळेस, तो असा इनक्लाइन प्लेन. आणि हा कसा आहे? स्ट्रेट प्लेन आहे. हा कसा आहे? इनक्लाइन प्लेन आहे. इनक्लाइन प्लेनने कट केलं. बरोबर आहे? ज्या ठिकाणी आपण इनक्लाइन प्लेनने आपण कट केलेला आहे, तिथला जर मी एक सेक्शन घेतला, एक पोर्शन घेतला, तर मला असा काहीतरी दिसेल. बरोबर ना? आणि याला आपण म्हणतो एलिप्स. हा जो सेक्शन आहे याला काय म्हणतो आपण? एलिप्स. एलिप्स मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवाल, कारण केपलरच्या लॉ मध्ये याच काम पडणार. हा सर्कल आहे का? सर्कल नाहीये. हा कोण आहे? हा इलिप्स आहे. का बरं इलिप्स आहे? कारण हा सर्क्युलर फॉर्म मध्ये नाहीये. हा कुठून बनला? हा आपण या कोनला कट केलं. व्हेन वी कट द कोन. बघा इलिप्स, व्हॉट इज इलिप्स? काय असतो इलिप्स? व्हेन वी कट द कोन. कट द कोन. कोनला आपण कट केलं. कशामध्ये कट केलं? इनक्लाइन प्लेन. व्हेन वी कट द कोन इन इनक्लाइन प्लेन अँड इलिप्स इज फॉर्म. काय फॉर्म होतं आपल्याकडे? इलिप्स इज फॉर्म. यांच्यापासून काय बनतो? इलिप्स हा बनतो. FOR इलिप्स इज फॉर्म. करेक्ट आहे? समजलं तुम्हाला? याला काय म्हणतो आपण? इलिप्स म्हणतो. ओके, मग ठीक आहे, इलिप्स म्हणतो तर काय झालं? या इलिप्सला बघा, एक इथं आणि इथं, याला म्हणलं मी समजा F1 आणि याला म्हणतो मी समजा F2. आणि F1 आणि F2 काय आहेत? हे F1 आणि हा जो F2 हे काय आहेत? हे दोघं पण हे आहेत कोण? फोकाय. हे दोघं पण याला काय म्हणतो आपण? फोकाय. F1 आणि F2 म्हणजे एका इलिप्सला 2 फोकाय असतात. समजलं का? एका इलिप्सला किती फोकाय असतात? 2. जसं एक सर्कल आहे त्याला सेंटर असतो, पण हा सर्कल थोडी आहे, हा इक्लिप्स आहे. आणि या फोकाय वरूनच हा इक्लिप्स तयार होत असतो. जसं सेंटर पासून आपण समजा मला सर्कल ड्रॉ करायचा आहे, समजा हा सर्कल ड्रॉ करायचा तर मला काय पाहिजे? सेंटर पाहिजे ना. तसंच मला जर समजा इलिप्स ड्रॉ करायचा तर मला 2 सेंटर पाहिजेत. आपण त्याला सेंटर नाही म्हणत, आपण त्याला काय म्हणतो? फोकाय. जर समजा हा सिंगल असता, सिंगल, तर याला काय म्हटलं असतं आपण? दॅट इज फोकल. सिंगल मध्ये. ओके, पण हा कसा आहे? प्लुरल आहे. म्हणजे हे 2 आहेत ना, त्या दोघांना आपण म्हणतो फोकाय. लक्षात ठेवाल. बघा काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत? काहीच मोठं रॉकेट सायन्स सांगितलेलं नाही. आपण काय केलं? बिफोर गोइंग टू दिस, बघा मी काय सांगितलं मी तुम्हाला, जर का मी एक कोन घेतला आणि इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं, तर कोनच्या आतमध्ये एक सेक्शन बनेल. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणतो? अन इलिप्स. त्याला आपण इलिप्स म्हणतो. बघा कट केलं, इलिप्स तयार झाला. म्हणजे इलिप्स म्हणजे काय? अन इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइन प्लेन. एका कोनला इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं म्हणजे आपल्याकडे काय सापडते? काय सापडतं आपल्याकडे? इलिप्स. इट हॅज 2 फोकल पॉईंट. F1 आणि F2 आहेत. 2 फोकल पॉईंट आहेत. 1 एक जर असला तर फोकस किंवा फोकल जे काही असेल, ठीक आहे. आणि 2 जर असले तर काय? फोकाय. ओके, हा. आता या बेसवरती आपल्याला काय सांगायचे आहेत? केपलरचे 3 लॉ सांगायचे. तर बघा आता बघा केपलरचे 3 लॉ काय आहेत तर. ओके, आपण स्टार्ट करू. मग केपलरचा पहिला लॉ बघा काय तर. लेट मी चेक. कॅमेरा इज ऑन ऑर ऑफ? ओके, इट्स ऑन. ठीक आहे. इंटरेस्टिंग लॉ आहेत, कारण केपलरने खूप मस्त डिस्कवरी केलेली आहे की ज्याचा आपण मस्त 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 स्टडी करू. ओके, बघा केपलर्स फर्स्ट लॉ. आणि केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला?
तर त्यासाठी मला ड्रॉ करायला लागेल एक इलिप्स. बघा असा समजा हा एक इलिप्स आहे, बरोबर आहे. आपण जस्ट कन्सिडर करू की इथं इथं कोण आहे, ओळखा कोण आहे तर. ओके, वाव, इथं कोण आहे, सन आहे, बरोबर आहे. इथं कोण आहे, सन. इथं पण एक फोका आहे, चला तर तिथं कोणी घेऊन ये आपण, ठीक आहे, एक सन. आणि ऑब्विसली ह्या जो इलिप्स आहे याच्यामध्ये कोण असेल, कोणताही प्लॅनेट असेल, कोणताही प्लॅनेट असेल. ओके, आपण जस्ट कन्सिडर करू की अर्थ आहे, ठीक आहे. मग केपलरचा पहिला लॉ बघा काय सांगतो आपल्याला. आपल्याला काय सांगतो बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. आपल्याला एक गोष्ट माहित आहे की प्लॅनेट काय करतो, ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो इन अ सर्क्युलर, इन अ इलेप्टिकल फॉर्म, बरोबर आहे ना. कशामध्ये, ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. मग या प्लॅनेटचं ऑर्बिट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. ते जे ऑर्बिट आहे ना त्याला त्यांनी काय म्हटलं, इलिप्स म्हटलं. की with the sun at one of the foci. ओके, बघा काय की त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, की हा जो प्लॅनेट आहे ना, या प्लॅनेट ज्या ऑर्बिटमध्ये फिरते आपण त्याला इलिप्स म्हणू. आणि त्या इलिप्स मधला हा जो सन आहे हा वन ऑफ द फोकाय आहे. त्या इलिप्स मध्ये बघा मी काय सांगितलं तुम्हाला, इलिप्सला 2 फोकाय असतात. तर याचं काय म्हणणं आहे, ह्या ऑर्बिटला कन्सिडर करा की हा इलिप्स आहे आणि या 2 फोकायपैकी एक कोण आहे, सन आहे, असं म्हणणं कोणाचं आहे, केपलर्स फर्स्ट लॉचं. लक्षात ठेवाल बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय, विथ द सन ऍट द वन ऑफ द फोकाय. असा हा सिंपल पहिला लॉ आपल्याला दिलेला आहे. इझी लॉ आहे, हे जास्त हार्ड नाही. आपण ओढू आता सेकंड लॉ कडे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर 100% मला डिस्क्रिप्शन मध्ये कळवा. मी प्रयत्न करेल तुमच्या डाऊटचा आन्सर देण्याचा, ठीक आहे. आणि तुम्हाला आणखीन कशाबद्दल व्हिडिओज पाहिजेत, काय तुमची आतुरता आहे स्टडी करेल, मला सांगा, मला कळवा, मी तुम्हाला त्याबद्दल मदत करेल. बघा केपलरचा पहिला लॉ सिंपल आहे. काय सांगितलं, हा जो ऑर्बिट आहे प्लॅनेटचा त्याला आपण इलिप्स म्हणतो. त्या इलिप्सचा एक सन, या 2 फोकायपैकी एक कोण आहे, सन हा फोका आहे. ओके, ठीक आहे. मग आता आपण बघू केपलरचा सेकंड लॉ काय आहे. केपलर्स सेकंड लॉ. आणि केपलरच्या सेकंड लॉचं असं काय म्हणणं आहे बा. मग त्यासाठी मला सांगावं लागेल तुम्हाला की आपल्याला काय काढावं लागेल, असा परत एक इलिप्स काढावा लागेल, ठीक आहे. आता माझी ड्रॉइंग एवढी परफेक्ट नाही, तेवढं समजून घ्यायचं. आणि या इलिप्स मध्ये सन काय रे, सन इज वन ऑफ द फोकाय. यापैकी सन हा एक वन ऑफ द फोकाय की ज्याला मी म्हणतो हा एस पोझिशन दिली मी याला, एस, सनला म्हणतो मी एस. ओके, सपोज इथं अर्थ आहे आणि अर्थ हे रिव्हॉल्व होत आहे, करेक्ट आहे. अर्थ काय होत आहे, रिव्हॉल्व होत आहे. ओके, अर्थ हे रिव्हॉल्व होत आहे, अशी फिरत आहे. आणि तुम्हाला माहित आहे अर्थला इथून जर स्टार्ट झाली अर्थ, तर इथून अशी परत जायला किती दिवस लागतात, 1 वर्ष लागते. 365 and 1/4 डे लागतो, ठीक आहे, बरोबर. मग चला आता केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो आपण बघू. केपलरचा पहिला लॉ झाला, हे ऑर्बिट आहे, याला इलिप्स म्हणतो आणि सन त्याचा एक फोकाय आहे, बरोबर आहे. आता बघा केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो. तर केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो, सनला आणि या प्लॅनेटला एक लाईन जॉईन करत आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, द लाईन जॉईनिंग द सन अँड, हा प्लॅनेट असेल कोणता पण, सन अँड प्लॅनेट. द लाईन जॉईनिंग द काय पा वाचा रीड करा, द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. काय, स्वीप्स इक्वल, काय स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता हे काय भानगड आहे बघा. काय म्हणणं आहे माहिती आहे का, सनला आणि प्लॅनेटला जॉईन करणारी लाईन काय होईल माहिती आहे का, हे लाईन स्वीप म्हणजे हे समोर जाणार. म्हणजे समजा जस्ट कन्सिडर इथपर्यंत गेली, इथून इथपर्यंत गेली, बरोबर आहे. इथून तर इथपर्यंत काय, हे सन आणि या प्लॅनेटला जॉईन करणारी इथपर्यंत गेली. तर या लाईननी काहीतरी तर हा एरिया कव्हर केला असेल ना, हा मला दिसते, हा एरिया कव्हर केला असेल. एवढा जो एरियानी कव्हर केला तेवढाच एरिया, समजा आता याला मी नाव देतो, ठीक आहे, लक्षात घ्या. चला थोडीशी भानगड नको व्हायला. ए एस आणि हा बी, म्हणजे इथं कोणता एरिया तयार झाला आपल्याकडे, एरिया ए एस बी, एवढा एरिया तयार झाला. ओके, हा इक्वल असेल कशाचे ते पण सांगतो मी तुम्हाला.
आता काही जसं आपण कन्सिडर करू की हा एवढा एरिया तिने कव्हर केला, याला समजा वेळ लागला असेल, समजा 1 मंथ लागला असेल, 1 मंथ, 1 महिना लागला असेल तर इथून तो इथपर्यंत जायला, बरोबर ना, अंदाजे पकडतो आपण. आपण काय करू माहित आहे का, या सर्कलमध्ये कुठेही एका ठिकाणी, समजा मी कोणत्या ठिकाणी घेतो, आपण इथं पकडू अर्थला, कुठं इथं पकडू, समजा इथं अर्थ आहे. मग परत एक लाईन आहे, ती कोणाला जॉईन करत आहे, सनला आणि या कशाला, या प्लॅनेटला सपोज, बरोबर. ओके, ते काय करणार, परत एका मंथनी समोर जाणार ना, ते 1 महिना लागेल ना त्याला समोर जायला. ओके, इथपर्यंत आला समजा, तसं एक मंथ लागला होता तिला इथून ए पासून तर बी पर्यंत जायला, तसंच इथं 1 मंथ लागला सी पासून तो कुठे जायला, डी पर्यंत जायला. मग परत बघा, मला सांगा आता, हा पण एक एरिया तयार झाला ना, हा पण एक एरिया तयार झाला, लक्षात आलं का तुमच्या. पण आता काय म्हणणं आहे माझं, याला एवढ्याला इथून ते इथपर्यंत जायला एवढा एरिया कव्हर केला किती मंथ मध्ये, समजा म्हणत आहोत किती मंथ मध्ये, एका मंथ मध्ये. तर त्यांनी हा एवढा एरिया कव्हर केला, हा पण किती मंथ मध्ये, एका मंथ मध्ये. एक लक्षात ठेवसाल, जेवढा हा एरिया आहे ASB, जेवढा हा एरिया, तेवढाच एका मंथ मध्ये हा पण एरिया असेल. किती असेल, CSD, किती, एरिया इज इक्वल्स टू एरिया CSD. है हे काय बघा, काय तर लाईन रीड करा, द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट. हे जे लाईन जॉईन करत आहे सनला आणि प्लॅनेटला, हे स्वीप म्हणजे कव्हर करते इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, म्हणजे इथून ते इथपर्यंत जायला, समजा इथून ते इथपर्यंत आहे 440 स्क्वेअर मीटर एका मंथ मध्ये एवढा एरिया कव्हर केला असेल, तर तोच एका मंथ मध्ये इथं पण 400 स्क्वेअर मीटर स्क्वेअरच कव्हर करेल. समजलं का, त्यामध्ये चेंज होणार नाही, तेवढा टाइम तेवढाच एरिया. म्हणून त्यांनी काय म्हटलं, हे जे लाईन आहे ना सनला आणि प्लॅनेटला जॉईन करणारी, हे पण इथं लाईन आहे ना सनला आणि प्लॅनेटला जॉईन करणारी, हे स्वीप इक्वल एरिया आणि इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. हा सांगतो आपल्याला केपलर्स सेकंड लॉ. यस, व्हेरी गुड. केपलर सेकंड लॉ पण झाला माझा. पहिला लॉ काय, बघा इझी आहे, आपल्याला 2026 टार्गेट करायचं, लक्षात ठेवायचं, 100 on 100च घ्यायचे. काय सांगितलं मला, केपलर फर्स्ट लॉ मध्ये काय सांगत आहोत की एक ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटला काय म्हणतो आपण, इलिप्स. त्या इलिप्सचा एक वन ऑफ द फोकाय कोण आहे, सन इज वन ऑफ द फोकाय, सन ऍट वन ऑफ द फोकाय, डलित पर्यंत. दुसरा काय सांगतो, अ लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. मग ते कुठे येतो, समजलं. म्हणून काय लिहिलं मी, एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD. आय होप तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. आणि केपलरचा लास्ट थर्ड लॉ, तो तर याच्यापेक्षा इझी आहे, बघा कसा आहे. तर केपलर्स किती, तिसरा कोणता आहे, केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ, बघा केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला. परत ते स्टोरी आपल्याकडे कोणती, की ठीक आहे, हा आपल्याकडे काय आहे, हा इलिप्स आहे, यामधला वन ऑफ द फोकाय कोण आहे, सन आहे, बरोबर ना. आणि आपल्याकडे काय आहे माहिती आहे का, एक इथं समजा एक प्लॅनेट आहे, बरोबर आहे. ओके, मग आता बघा काय, तर मला एक सांगा, या सन पासून या प्लॅनेट पासून त्या सन पर्यंतचं काही ना काही डिस्टन्स असेलच, काही ना काही असेल. तर ते प्रत्येक वेळेस कसं होतं रे, बघा रे तिरकं झालं का थोडंसं. ओके, याला सरळ करू, वाव, ठीक आहे. काही ना काही या सन पासून इथपर्यंत डिस्टन्स असेल, तर हे चेंज होत राहते, प्रत्येक वेळेस सारखं राहते का, नाही. म्हणून आपण हे डिस्टन्स कसं घेतो माहिती आहे का, हे डिस्टन्स घेतो आपण, मीन घेतो याचा या डिस्टन्सचा काय घेतो आपण, मीन घेतो. किंवा मीन म्हणजे काय रे, ऍव्हरेज घेतो आपण, एक ऍव्हरेज डिस्टन्स पकडतो आपण. कारण आपल्याला कन्फर्म तरी माहिती एवढं डिस्टन्स असेल, म्हणून काय पकडतो आपण, ऍव्हरेज काढतो. ठीक आहे, बरं ठीक आहे, मी डिस्टन्स बद्दल सांगितलं तुम्हाला की आपण एक ऍव्हरेज काढतो. ठीक आहे. आणखीन काय टेक्निक असते माहिती आहे का, समजा हा झाला एक एक्सिस आणि हा झाला एक एक्सिस, हा झाला मायनर ऍक्सिस आणि हा झाला मेजर ऍक्सिस. तर आपण काय घेतो, असा आणि असा, हा असा आणि असा एल, तर याला आपण म्हणतो सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे. तेवढं न बघता आपण काय बघू की आपल्याला काय घ्यायचं आहे, मीन घ्यायचा आहे. कशाचा मीन घ्यायचा आहे, या प्लॅनेट पासून त्या सन पर्यंतचा किती डिस्टन्स आहे त्याचा मीन घ्यायचा आहे. समजलं का, त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, मीन घ्यायचा आहे. मीन म्हणजे काय, ऍव्हरेज घ्यायचा आहे. तर त्या डिस्टन्सला मी डिनोट करतो समजा आर, कॅपिटल आर ने. ठीक आहे, त्या दोघांच्या अंतरला, त्या दोघांच्या डिस्टन्सला कशाने डिनोट करतो मी, कॅपिटल आर ने. बरं, मग मला एक गोष्ट माहिती आहे की याला काही ना काही टाइम पिरियड लागत असेल ना रिव्हॉल्व व्हायला. मग याचा मिनिंग काय, इथं आपल्याला आणखीन एक टर्म घ्यायला लागेल, कोणती, टी. टी काय आहे,
टी इज द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. आणि हा आर काय सांगितलं मी तुम्हाला, आर इज इक्वल्स टू मीन डिस्टन्स. काय आहे? मीन डिस्टन्स फ्रॉम कुठून? फ्रॉम सन टू प्लॅनेट. सन टू प्लॅनेट पर्यंतचा मेन डिस्टन्स म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण? आर. आर ने डिनोट केलं. ठीक आहे. मग केपलरच्या तिसऱ्या लॉ वरती आहे. इझी आहे ना रे. बघा काय सांगतो तर, तुम्ही फक्त लक्ष द्या, रेग्युलर लेक्चर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला 2026 मध्ये 100 पैकी 100 घेऊन देण्याची जबाबदारी माझी. बघा काय सांगतो तर, जास्त बोललो असेल माफ करसाल, ठीक आहे. बघा पण मी घेऊन देऊ शकतो. ठीक आहे. बघा आता काय सांगतो तर, आपण केपलरचा थर्ड लॉ बघत आहोत. हे गोष्टी समजल्या तुम्हाला. टी आणि आर कशाला म्हणतो आपण? तर केपलरने आपल्याला स्टेटमेंट काय दिलं माहिती आहे का? हा जो टी स्क्वेअर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? आर क्यूबला. ओ वाव, जो टी स्क्वेअर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? आर क्यूबला. कसं लिहिसाल? बघा कसं लिहिसाल? असं मी जसं सांगतो तसं लिहिसाल. ठीक आहे. म्हणजे काय? द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर, हा काय आहे? द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. बरोबर ना? टी काय आहे? टीचा स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज कसा प्रोपोर्शनल आहे? इज डायरेक्टली proportional to the cube of क्यूब. कशाच्या क्यूबला आहे रे? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम कुठून? फ्रॉम सन टू प्लॅनेट. सन पासून तर प्लॅनेट पर्यंतच्या मेन डिस्टन्सच्या क्यूबला. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हा काय आहे? केपलरचा तिसरा लॉ. इझी आहे, मला समजलं सर, थँक्यू सो मच. ओके. बघा आता नंतर काय करतो आपण माहिती आहे का? हा जो टी स्क्वेअर आहे ना, याच्यामधला डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साईन काढून टाका. मग आपल्याला काय घ्यायला लागतं? इथं एक कोणता तरी कॉन्स्टंट घ्यायला लागते. इथं कॉन्स्टंट केपलरने दिला म्हणून आपण केपलरचा के कॉन्स्टंट घेतला आणि हा काय काढला? आर क्यूब. आर क्यूब इथं डिवाइड इकडे आला तर काय होणार? इथं सॉरी मल्टिप्लाय इकडे आला तर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे काय? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. हा सुद्धा केपलरचा लॉस म्हटला जातो. समजलं? लक्षात आलं? काय केलं तर आपण केपलरचे 3 लॉ बघितले. पहिला लॉ काय सांगतो बघा, रिवाइज करतो मी. पहिला लॉ काय सांगतो की हा जो ऑर्बिट आहे याला आपण इलिप्स म्हणतो. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोक आहे. त्यामधला एक सन कोण आहे? वन ऑफ द फोक आहे. सेकंड लॉ काय सांगतो? द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके. आणि तिसरा लॉ काय सांगतो रे आता? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. इझी आहे, मला माहिती आहे, इझी आहे. समजली पर्यंत 3 लॉ संपले. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? 1000 वेळा सुद्धा मी म्हणेल आयएमपी कमीच पडेल. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवाल. ओके. आता याच्यानंतर काय बघायचं आपल्याला? यानंतर बघा, न्यूटनने आपल्याला छानपैकी काय दिला माहिती आहे का? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. बघा आपण हे 3 बघितले. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? आपल्याला एक गोष्ट माहित आहे. कोणती गोष्ट माहित आहे का? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स मध्ये कितीही ऑब्जेक्ट असो, प्रत्येक ऑब्जेक्ट युनिव्हर्स मधला दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती आणि दुसरा ऑब्जेक्ट एका ऑब्जेक्ट वरती काय लावतो? एक फोर्स लावतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. एका पर्टिक्युलर फोर्सने. म्हणजे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. मग काय झाला आहे तर बघा आता काय सांगतो तर, युनिव्हर्स मध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत समजा. मग एक हा ऑब्जेक्ट आहे की ज्याचा मास हा किती आहे माहिती आहे? m1 आहे समजा. आणि एक हा दुसरा ऑब्जेक्ट आहे की ज्याचा मास किती आहे? m2 आहे समजा. हे युनिव्हर्स मध्ये कुठेही असतील, जसं तुम्ही मी. बरोबर आहे. आपल्या मनात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तुमचं काहीतरी मास आहे, माझं काहीतरी मास आहे. करेक्ट आहे? बरं. मग तो फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपल्याला कोणी सांगितलं? न्यूटनने सांगितलं. मग आता तो काय म्हणतो माहिती आहे का? समजा हा इथून इथपर्यंत याचा मास किती आहे? हा समजा हा जो ऑब्जेक्ट आहे पहिला, याला म्हटलं मी ऑब्जेक्ट ए.
आणि हा जो दुसरा याला काय म्हटलं मी ऑब्जेक्ट बी. मग या दोघांमध्ये काय माहिती आहे का, हे डी एवढ्या डिस्टन्स वरती आहेत. किती डिस्टन्स वरती आहे डी. एचं मास किती आहे M1 आणि बीचं मास किती आहे M2 आणि डी एवढ्या डिस्टन्स वरती अंतरावरती ते प्रेझेंट आहेत. त्या दोघांमध्ये फोर्स असेल ऑब्विसली 1001% त्यांच्याकडे फोर्स असेल म्हणजे असेलच. हा जो फोर्स आहे हा कसा काढचा, त्या फोर्सला आपण काय म्हणतो माहिती आहे का, त्या फोर्सला आपण म्हणतो एफ. एफ मीन्स व्हॉट, एफ मीन्स व्हॉट, न्यूटन्स, सॉरी या, तो जो फोर्स आहे तो कशाने डिनोट करतो आपण एफ ने. आणि हा जो एफ आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला बघा, काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपल्याला, दिस फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ना ज्यांच्या मासेसचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन M1 into M2 आणि दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. हे जे डिस्टन्स आहे यांच्या मधातलं त्याचा काय घेसाल, स्क्वेअर घेसाल. मग हे समजा इक्वेशन 1 समजायला आणि हे समजा इक्वेशन नंबर 2. आणि मग मला फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पासून काय मिळते, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. सिंपल आहे. एवढ्या दोन गोष्टी मिळतात तुम्हाला. प्रोडक्ट ऑफ देअर मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, डिस्टन्सच्या स्क्वेअरला. हाच काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्टच्या मासला अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, त्यांच्या मधलं जेवढं अंतर आहे त्या अंतरला. बरोबर आहे, म्हणजे हा करेक्ट आहे. आता बघा काय सांगतो इम्पॉर्टंट काय तर, दिस एफ इज इक्वल्स टू, इथून हे प्रोपोर्शनलिटीचं साईन काय करायचं आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणून आपण इक्वल घेऊ इथं आणि एक ग्रॅव्हिटेशनचा काय घेऊ इथं जी घेऊ, M1 into M2 अपॉन डी चा स्क्वेअर. मग मला फोर्स का सापडला, एफ इज इक्वल्स टू जी इंटू M1 into M2 अपॉन कोण, डी चा स्क्वेअर. हा झाला तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एफ इज इक्वल्स टू दिस. यावरती खूप सारे न्यूमरिकल आहेत आणि या लेसनची बघा एक खासियत आहे, यावरती थिअरी कमी आणि न्यूमरिकल जास्त विचारलं जातं. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. लक्षात ठेवसाल हा काय आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्स. त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके समजलं इथपर्यंत. सर हा जी काय आहे, जी कोण आहे, जी कोण आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग हा जर कॉन्स्टंट आहे तर याची काहीतरी व्हॅल्यू असेल. मग जीची व्हॅल्यू किती असते भाऊ, एवढी असते बघ, 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg चा स्क्वेअर. सर हे कशी काढली तुम्ही, हे न्यूटन मी नाही काढलेली. बघा आता समजा याला मी मॉडिफाय करतो. आपण काय करू माहिती आहे का, हा जी इथं ऍज इट इज राहतो, इथं राहिला, पण हा डी इथं डिवाइड इकडे आला काय होणार, हा एफ पण इथं, हा डी इथं डिवाइड इकडे आला काय होणार, दॅट इज डी स्क्वेअर अपॉन हे इथं मल्टिप्लाय, हे खाली या साईडला आलं काय होते, डिवाइड होते, M1 इंटू कोण होणार M2. म्हणजे जी ची व्हॅल्यू हे आहे. बरोबर आहे. मग आपण जीचं इथून SI युनिट काढू. SI कोणतं युनिट, SI युनिट काढून बघण्याचा प्रयत्न करू. मला सांगा फोर्स आहे आणि फोर्सला आपण काय म्हणतो, न्यूटन. त्यानंतर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय, मीटरचा स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2 म्हणजे हे पण केजी आणि हा पण केजी, केजी इंटू केजी, केजीचा स्क्वेअर म्हणजे काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे कशाचं युनिट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्षात ठेव चालेल, एमसीक्यू येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. आणि मग सीजीएस काढा रे भाऊ, सीजीएस युनिट काढा. सीजीएस काय असेल, न्यूटनचा काय असतो डाइन, मीटरचा काय असते सेंटीमीटर स्क्वेअर आणि या केजीचा काय असतो ग्रामचा स्क्वेअर. हे काय झालं, त्याचं कोणतं युनिट झालं, सीजीएस युनिट झालं. समजलं इथपर्यंत, लक्षात आलं की डाऊट आहे का. ओके मला एवढ्या सर थिंग्स समजल्या, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मला समजलं. काय समजलं बाबू, बघ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला, प्रोडक्ट ऑफ देअर मासेसला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. मग या बेसवरती बघा मी काय सांगतो तुम्हाला, आपल्याकडे 2 ते 3
4 गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला. कशा? कारण याच्यावरती काय येऊ शकतो माहिती आहे का, एखादा एमसीक्यू येऊ शकतो. जर हा फोर्स बघा काय सांगतो मी तुम्हाला, थोडस मोठं करू का याला? ओके, दिसते आता प्रत्येकाला? एक लक्ष दिसाल काय सांगतो बघा. फोर्स, ये रे बाबा लवकर. ओके, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेसला. कशाला प्रोपोर्शनल? प्रोडक्ट ऑफ मासेसला, बरोबर आहे की नाही? म्हणून जर ऑब्जेक्टचं मास जर डबल झाला ना, त्या 2 ऑब्जेक्ट पैकी एकाचं कोणाचं तरी जर मास हे डबल झालं ना, तर फोर्स पण काय होणार? डबल होणार. म्हणजे बघा, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2, आणि तुम्ही कधी म्हणता यांचं मास जर डबल झालं तर फोर्स पण कसा होणार? डबल होऊन जाणार. लक्षात ठेव सर. आणि हाच फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता इनव्हर्सली असला तर काय होणार? डिस्टन्सच्या स्क्वेअरला. मग सर डिस्टन्स जर डबल झाला तर काय होणार? बघा पहिली गोष्ट तर डिस्टन्स जर डबल होत असेल तर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे फोर्स इन्क्रीज होणार हे गॅरंटेड. बरोबर आहे का? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे डिस्टन्स डबल झाला तर फोर्स इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार, सॉरी. बरोबर आहे? मी काय सांगितलं तुम्हाला, जर समजा डिस्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे फोर्सला, डिस्टन्स जर इन्क्रीज होते, डबल होते, तर फोर्स हे डिक्रीज होणार हे गॅरंटेड. मग ते डबल होत आहे आणि याचा स्क्वेअर आहे, म्हणजे फोर्स हा फॅक्टर 4 ने डिक्रीज होणार. कितीने होणार? 4 ने. बघा तसंच फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला. म्हणून जर डिस्टन्स डबल असलं तर फोर्स हा फॅक्टर 4 ने, कारण 2 चा स्क्वेअर 4 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून काय होणार? डिक्रीज होणार. ओके, समजलं? ओके, बघा आता काय, आता हे दोन्ही बॉडी कशा असतील माहिती आहे का? स्पेरिकल असतील. स्पेरिकल, दॅट इज स्पेरिकल. जर 2 बॉडीज हे स्पेरिकल असतील, then the direction of the force always along the line joining